तू इकडे बस ना, तू तिकडे बस. ऍक्च्युअल मध्ये काय झालं, तिला एक म्हणजे आता वाटते 10 दिवस झाले, 12 दिवस झाले. तिला अचानक ती अशी बाल्टी घ्यायला वाकली आणि तिला आता चमक भरली तर इथपासून इथपर्यंत पायापर्यंत. पण तुम्ही म्हणता MRI मध्ये काही निघत नाही. नॉर्मल आहे MRI. तुम्ही म्हणताय ना नॉर्मल आहे एकदम. नस तिथे दबली म्हणून तो पायात येतो, पण नस MRI मध्ये निघायलाच पाहिजे. नाही, तेच ना डॉक्टर बोलले MRI नाही आहे, काहीच गरज नाही, काही करायचं. एकदम बारीक असेल म्हणजे, पण ते त्याच्यामुळे त्रास होईल असं नाही. आपले L4 to L5 मध्ये बघा. दबली आहे बट दॅट इज अ सडन, म्हणजे असं काही हे नाही. किती वेळा नंतर काढलं, नंतर अजूनही तसंच आहे? हो, आता 12 दिवस झाले. पेन रिलीफ 10% झालं, फक्त 80% रिलीफ आहे. आता 70% रिलीफ झालं आहे. पण औषधामुळे, औषध नसलं तर तिला त्रास नसलं की खूप त्रास होतो. म्हणजे आहे. हो, पेन आहे. पेन किलर खाते म्हणून ते मॅनेजेबल आहे थोडंसं. पेन किलर बंद केलं की काय नागपूरचे का? हो, पेन किलर बंद केलं की जास्त त्रास होतो. म्हणजे रात्री आम्ही नाही खाल्ली पेन किलर तर खूप झोपच नाही आली मला. मला तरी वाटतं तुमची ही जी आतमधल्या साईडची जी टेंडन आहे ना, आपला हा जो बोन असतो ना, हा आहे ना, ही रेड शेडची आहे, आतमधली साईड. याला ना हे या आणि या साईडला सुटाव नाही म्हणून इथून असा एक सीधा स्ट्रँड जातो. तो स्ट्रँड इथे हा तुटलेला दिसतो. काहीच नाही सांगितलं. ठीक आहे. ते ऍक्च्युली होऊन जाईल रिपेअर, स्वतः पण रिपेअर करता येईल बॉडी स्वतःला. पेन किलर खाऊन कमी वाटतं, पण पेन किलर नाही खाल्ली की खूप त्रास होतो. काय फिजिओथेरपी चालूच आहे. अल्ट्रासाऊंड हे सगळं केलं. काय करायचं? IFT अरे बापरे, IFT पर्यंत गेलं. IFT अल्ट्रासाऊंड. ट्रॅक्शन पण ट्राय केलं, ट्रॅक्शनने अजून त्रास वाटला. आणि सगळे पेन किलर, टेन्स मशीन वगैरे आणि कपलिंग, ॲक्युप्रेशर सगळं चालू. कपिंग पण 10 दिवसात एवढं काही केलं? हा, नाही हो. कारण की हो सगळं काय चालू. हे काय डाग आहे तिला कपलिंग. काल करून ठेवलं. इथे केलं कमरेला पूर्ण, पायाला कपलिंगचे जागा आहे. कपलिंग म्हणजे कप लावतात तसं. ओके ओके. कपिंग वगैरे सगळं सगळं चालू. मी उभी राहते कारण खूप 15 दिवस झाले. माझ्या बहिणीने सगळं केलं. काही काम नाही करत ना तुम्ही? नाही. ते दुखतं का तुम्ही? नाही. इथे वाटतं का? सध्या तुम्हाला एक्झॅक्टली दुखतंय कुठे? नाही, दुखत नाही. सध्या कुठे दुखते तुला? सध्या खाली कुठे? इथून पूर्ण खाली पर्यंत लेफ्ट लेग. तुम्ही काही विचारता? मी काही पॉईंट्स टाकतो. इथे दुखते का? जोरात दाब दुखत नाही. हो. इथे? हो हो. इथे? हो. आता मी सकाळी पेन किलर खाऊन आले. हा, ते सगळं पायाला गिलाच पडलाय. इथे? हो, ते सगळं पायातूनच आतमधून नस पूर्ण दुखते. त्या नसेला ना इथं रिलीज करावं लागेल. नाही, वरची नस दुखते आहे जास्त. वरची नस तर नाही दुखायला पाहिजे. वरचीच दुखते. वरची नस नाही दुखायला पाहिजे. वरचीच दुखते, पण खालची नाही दुखत. इथून खालून नाही दुखत आहे. तुम्ही जे मला हे जे सांगितलं पॉइंट आहेत ना, हे तर याचे आहे, ते दुखतात. पण मला ना ही वरची नस दुखते. ही इथून लागली अशी पूर्ण. हे अशी ठीक आहे. मग कपिंग वाल्याने काय हे सगळं इथूनच हे अशी. कपिंग वाल्याने काय केलं त्याच्यासाठी? कपिंग लावली नाही, इथे पण लावली. समोर नाही लावली? समोरही लावली. हो, लावली, सगळीकडेच लावली. डाग नाही पडले, पण डाग नाही पडले, पण लावली तिने, सगळीकडेच लावली.
अल्ट्रासाऊंड यूएससी केलाय? अल्ट्रासाऊंड केलं ना. पायाचं यूएससी केलाय? नाही. हे ठरवतं की हे ठरवतं? हे वरचं ठरवतं, वरचं. आपण दुखतं, पूर्ण पायच दुखतो, त्या मांड्या पण ठणकतात पूर्ण. कानातले काढून घ्या आणि कानातले काढून आणि केसना काढून घ्या आणि वरतीचे आरामात झोपून पुढे दुखतं ते सांगायचं. मानेत नाही दुखत ना? मानेत दुखतं का कधी कधी? आणि ते पूर्ण बाहेर आलं. डोक्याचाही त्रास होता. हे पूर्ण बाहेर आलं. हे दुखतं. ठीक आहे. मान वगैरे डोकं दुखत राहतं का? हो. ठीक आहे, बघू त्याचं. चांगलं बाहेर आलं. करायचं श्वास घ्या, श्वास सोडा. तुझी बॉडी खूप फ्लेक्झिबल आहे सर. कटकट आवाज. हो, माझी बॉडी फ्लेक्झिबल आहे, पण आता पेन असल्यामुळे आम्ही आणि असं पेन खूप आम्ही बघितलं नाही तुला इतकं सिव्हिअर पेन बघताना, कारण झोप येत नाही. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. तुम्ही काय सुट्टी घेतली का? मी नाही, घरून काम करतोय, थोडं ब्रेक घेतलं. तुम्ही नका उचलू. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. लोकेशन किती चिंता नका करू. सर्व होईल. रेडी पोझिशन आता तुम्ही काय करा, उलट झोपा, म्हणजे वरती तोंड करून. नाही नाही हो, नाही नका करू. सर्व होईल. एक स्टेप असते, पहिले पूर्ण शरीराला ठीक करावं लागतं, मग ज्याला ते दुखत आहे ना त्याला ठीक करावं लागतं.
तुम्हाला हे मी केलं तर कुठे दुखलं का? नाही. चला. रिलॅक्स राहायचं. ठीक आहे बघा ना. किती दूर सोडा. अपने को जहाँ पर लगता है मेरे पास तो कुछ नहीं होगा, श्वास ऐसा खत्म हो गया. सोडा. मला वाटतं तुम्हाला डॉक्टरांची सवय झाली आहे. इथेच सुटणार. मागे आम्ही कागदपत्राकडे गेलं होतं का? नाही नाही आम्ही फुल काय झालं, आम्ही कोणत्याही कामासाठी आलो ना तरी आम्ही फुल बॉडी काय करतो, कारण पूर्ण बॉडी एकमेकाला अटॅच आहे ना. मला अजून खूप चेकिंग करायचं आहे. जस्ट फॉर मला काय तुम्हाला श्वासाचा त्रास आहे ना, त्याला पूर्ण करायचं. दुखतं, हे दुखतं, इथे दुखतं, इथे दुखतं, कळलं? हे उगाच मेडिसिन्स खात. तुमच्या श्वासाचं इथे सोल्युशन असतं. काय एवढं लंग्सचा जे श्वास आहे ना त्याला बघा, ते मी करून देतो नंतर. रिलॅक्स राहा. इथे दुखतं, दुखलं की सांगा. ठीक आहे, काय जाऊ दे. हा मी मला माहित आहे कुठे कुठे दिसली. सर्व इथं क्रॉस चेक करतं. सोडून दे, लोस सोडून दे. इथे दुखतं, इथे इथे दुखलं एकदम. इथे काय करू ते घरी ना ऐकलं नसतं. इकडे या ना. हा स्टँड जातोय मागेला, हा इथून सुरू होतो, इथे जातो आणि इथे जातो, इथे आणि इथे. दुखतंय हलकं? दुखतं तुम्हाला पण. हे हेडेकचं मेन कारण आहे. तर काय करायचं, याच्यासाठी कायरोप्रॅक्टिक नसतं, कारण ते तोडताना नाही करू शकत. असं करायचं स्वतः. आता यांना बघा इथे लागलं, त्यांना खूप तर इथे तेलाचा हात घ्यायचा हलका आणि फक्त असं 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 दाबायचं. नंतर याला असं घेऊन असं थोडंसं असं मसाज केली तरी ते 1-2 दिवसात जाईल. इथे मग तेलाचं नको नाही पाहिजे. मोठं काहीच नसतं. इथे तेल घेऊन असं दाबायचं. आतमधल्या साईडला आहे ते मसाज, ठीक आहे. आणि इथे पण असं दोन्ही साईडला पूर्ण यांना करायचं. हे यांना किती दुखतं. साधं तेल घ्यायचं की साधं कोणतंही घेऊ. अच्छा. हा यांचा हा स्टँड दुखतो, हा ते तुम्हाला घरीच करावं लागेल. यांचं ते एक्सरे आहे ना, श्वासाचं काम आहे ते, तर ते मी आता माझ्या मी करतो. ठीक आहे, तुमच्या पायाची सेवा करू, मग तुमचं याचं बघू. रिलॅक्स राहायचं, कुठे दुखलं की सांगायचं. कुठे दुखलं? इथे दुखलं, इथे वरती कुठे दुखलं की सांगायचं.
कुठे दुखतं? तिथंच खाली ठीक आहे, तुम्ही ना काय हरकत नाही, ठीक होऊन जाईल. तुम्हाला ना एक्सरसाइजेस मस्त आहेत, ठीक आहे, कारण हे हळूहळू वाढत जाणार. सोपी एक्सरसाइजेस आहे एकदम. हे बघा असं करायचं, हे आपलं टोक याच्यावर असं असं करत राहायचं, हे सर्व हळूहळू निघून जाईल. एवढं कोणीही करू शकते हो, नाही करावं लागणार आहे, नाही तर मग काय बिमार पूर्ण वातावरण बिमारात जाणार. चांगली एक्सरसाइज करणं काय आजारपणामुळे की नाही आता दुखण्यामुळे बंद दुखण्यामुळे बंद केली. वजन पहिल्यापासून असं हो थोडं जास्त होतं, आता 68 होतं, आता 64 झालं. रिलॅक्स थोडं दुखेल. कुठे दुखतं? तिथंच दुखते खाली. आपल्याला इथे दुखणं पाहिजे होतं. नाही दुखत. रिलॅक्स करा, लूज सोडा. गुडघ्यामध्ये वगैरे दुखतं का? नाही. इथं दुखतं? नाही, पोटरीमध्ये थोडंसं दुखला. पाणी किती पिता? हे सर्व त्या दुखणं याच्यामुळे वाढते अजून, ठीक आहे, काहीच नाही दुखलं, पाणी खूप पितात, कमी पितात. लंग्समुळे नाही का कमी पिते पाणी. लंग्स आणि पाण्याचं काय घेणं? पाणी भरलं होतं मागे असं जास्त पाणी. अहो लंग्सचं पाणी वेगळं आहे, तुमच्या शरीराचं पाणी वेगळं आहे बाबा, असं डोक्यात नका ठेवू. लंग्सचं पाणी वेगळं आहे, शरीराचं पाणी वेगळं आहे. लंग्सचं पाणी शरीरात तिथे नाही राहत. हे बघा, तुम्ही जर पाणी पिणार नाही ना तर काय तिथं हे नाही वाजलं ते सोडा. याची मधलीची हे आहेस ना, ही जी डिस्क आहे, ही जी डिस्क आहे, प्रत्येक हाडांच्या मध्ये डिस्क असते. ही डिस्क सुकायला लागेल आणि मग खूप सरळ ऑपरेशन करावं लागेल. तिथे आम्ही पण काय नाही करू शकतो. ठीक आहे, पाणी डबल प्या, ट्रिपल प्या, कमीत कमी 3 लिटर रोज पाणी प्या. जेवण काय करतात? जाम आहे, हे जाम नाही करणार. तुम्ही सांगा कुठे जमलं. इथे दाबतात इथेच. दाबतात इथे जाम जाम आपण लूज सोडा. दुखतं? रिलॅक्स राहा, श्वास घ्या. तुम्हाला नीचा पण त्रास मध्ये होणार आहे. हे पूर्ण जाम आहे, हे हालतच नाही कोटरी तुमची. नागपूरला कुठे राहता? नागपूरला नाही, आता ठाण्यालाच राहतो ना. किती वर्ष? तिथे आशीर्वाद नगरला घर आहे. अच्छा, आम्ही पण नागपूरचे. आम्ही मांडळला राहायचो पहिले. आशीर्वाद नगरला मानेवाड रोडला मनीष नगरला माझे सासरे आहेत. माझे सासरवाडी आमचं श्रीहरी नगरला. यांचं कसं, यांना नीचा पण इश्यू होणार आहे. ते पूर्ण हे आहे ना, एवढा जाम आहे. तुम्हाला एक्सरसाइज इज द ओनली सोल्युशन. सध्या दुखत नाही, नशीब. ठीक आहे.
रिलॅक्स करा. सोडून द्या. बॉडी सोडून द्या. कुठे दुखलं ते सांगा. बघा जे कडक होतं ना ते किती लूज झालं बघा. काही योगा वगैरे करता की नाही? प्राणायाम करतो. करा ना, चालू करा. प्राणायाम करायला तर काही लागत नाही. हो. प्राणायाम श्वासाचे व्यायाम शिकवले ना. हा. ते करतो. श्वास घ्या. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, कडक पण नाही करायची, रिलॅक्स करायचे. हा दूध सोडा. काही नाही होत आहे, तुम्हाला काहीच नाही होणार आहे. हा तुम्ही कडक करतात थोडी. तुमची डोके तुझे पण याच्याने बसेल. दूध सोडा. साईडला नाही सुटलं. ठीक आहे. मला तुम्ही श्वास घेऊन दाखवा आता. बघू कसा श्वास आहे तुमचा. तुला जास्त होल्ड करता येत नाही. होल्ड करायची गरज पण नसते. सोडून द्या. ठेवून द्या खाली. काय नाही. आधी ते ठेवून द्या. बाजूला रिलॅक्स करायचं, झोपून द्यायचं. कुठे दुखलं सांगायचं. स्पाईनची इलास्टिसिटी कमी झालेली आहे. म्हणजे मी जेव्हा असं ओढतो ना तर बॉडी स्वतः आतमध्ये ओढते. त्याचे लिगामेंट सांगितले ना, त्या लिगामेंटचं ते काम असतं. इलास्टिसिटी कमी झालेली आहे. यांना काही करा, पाणी खूप जास्त पाजायचं, जबरदस्तीने पाजायचं. पाणी प्यायला जुळावत असेल तर फ्रुट्स आहेत, वॉटरी फ्रुट्स, किंवा आपण जो घरी कचरा फेकतो ना भाज्या करताना, भाज्या धुतो, कापतो, नंतर वरचं फेकून देतो सर्व. कांद्याची छिलक, लसूणचं छिलक, अद्रकचं छिलक, समजा वांग्याची भाजी केली त्याची देठ फेकून देतो, फेकतो ना, ते सगळं इकट्ठा करायचं. इव्हन भेंडीचं ते वरचं इकट्ठा करायचं. थोडंसं नमक टाकायचं आणि जर तिखट पाहिजे असेल तर थोडंसं जिरेपूड टाकायचे, मिरेपूड, आणि त्याला चांगलं बॉईल करायचं. ते पाणी करायचं. त्याच्यात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळतील तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आणि त्याला टेस्ट पण असते, त्यामुळे तुम्हाला प्यायचं पण. काय झालं? कुठे कुठपर्यंत जाणवलं? हे ऍक्च्युली आपल्याला कमरेपर्यंत जाणवलं. म्हणजे कुठेतरी तो लॉक आहे. रिलॅक्स राहा.
मांडीवर काउंट करा. हा, सोळा. ठीक आहे. सगळी काय असं करायचं. हा, चिंता नका करू. जरा इथे हा दुखणारा पाय आहे का? मग तिकडे करा. तिकडे जाऊन करा. थोडं तिथे मागे जागा कमी आहे. ठीक. सोडा बॉडी सोडून द्या. रिलॅक्स करायचं. हा, तुम्ही पायाला हलवू नका. हो, इथेच पाहिजे आता पाय. याला मी पायाने असं दाबणार आहे. तुम्हाला कदाचित इथे दुखेल. ते माझ्या पायामुळे दुखत आहे. पण ती पोझिशन करावी लागते कारण इथचं दाबायचं ना आपल्याला. रिलॅक्स राहायचं. दोन्ही हातांना फोल्ड करा. पिठा ठेवून करा. वरती बघा. रिलॅक्स राहायचं. श्वास घ्या. नाही पडणार. तू पकडून ठेवा फक्त. तिकडे जाऊन करा. ठीक आहे. पोझिशन थोडी नवीन असते, सवय नसते तुम्हाला श्वासचा त्रास आहे त्यामुळे इथे दुखत असेल. हा पाय सरळ ठेवा. खालचा पाय सरळ ठेवायचा. इथे ठेवून द्या. रिलॅक्स राहा. मान सरळ करा. दूध सोडून द्या बॉडी. इथे ताण येतोय. बस. थोडं रेस्ट करायचं आहे. रेस्ट करा. नंतर उभे व्हा. ते करू ना. ते नंतर उभे व्हा. थोडं मागे रिलॅक्स राहायचं. थोडं फ्री वाटतंय. थोडं नरम नरम झाला. आता मागे वळा. आपल्याला कुठे दुखत होतं? दुखत होतं ना कुठेतरी? कुठे दुखत होतं? तर ते आठवा ना कुठे दुखत होतं. बर. आता बघा. असं करा. हात पकडा. असं करा. जो पाय दुखत आहे तेव्हा करा. हा, लंगडी घाला. लंगडी. कोणता पाय दुखत होता? तो ना. मग करा ना त्या असं. हा, करा. असं असं करा. करा करा. कमी आहे दुखणार? लंगडी घालायची सवय नाही राहिली ना म्हणून. पण एका पायावर तुम्ही पायावर घालता येते. त्या पायावर घालता येते. मग दुखत नाही ना. लचकते नाही तुम्ही. आता गुडघ्याचा त्रास आहे. गुडघ्याने थोडंसं काम केलंय आपण. हो. ठीक आहे. त्यांना ना मी सर्व काम केलेलं आहे आता. उद्या आणि परवा